छत्रपती संभाजीनगर शहरातील शिवाजीनगर या भागात जो भुयारी मार्ग आहे हा आजपर्यंत कायम चर्चेत आहे आणि या चर्चेत असण्याची वेगवेगळे कारण आहे. पण याच भुयारी मार्गात काल एक घटना घडली. अंकुश भावराव शंकपाळ राहणारा चिकलठाणा या वृद्धाचा या भुयारी मार्गामध्ये गाडी घसरून मृत्यू झाला. किती वाईट घटना आहे. 2 मिनिटं याची पार्श्वभूमी समजून घ्या. ज्या वेळेला हा भुयारी मार्ग नव्हता त्यावेळेला या जिल्ह्याच्या प्रशासनाने आम्हाला भुयारी मार्ग बनवायचा अशी मागणी धरली आणि भुयारी मार्गाचं काम सुरू केलं. हे काम पूर्ण होताना इतके वर्ष लागले की त्या भागातील सगळ्याच नागरिकांना भयंकर त्रास झाला. काही कारणानंतर देवाच्या कृपेने हा भुयारी मार्ग तयार झाला. पण त्यानंतर पहिले मार्ग तयार झाल्यानंतर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि सगळेच आमदार खासदारांनी सगळ्या जिल्ह्यात डंगडंग गाजाबाजा केला की भुयारी मार्ग आम्ही तयार केला. पण ज्या दिवशी हा भुयारी मार्ग सुरू झाला पहिल्याच पावसात हा भुयारी मार्ग प्रचंड पाण्याने भरला आणि याच भरलेल्या पाण्याने दिसून आलं की प्रशासनाने किती उत्तम काम केलं. मग आता काय याच्यावर तर तोडगा काढायला पाहिजे. मग हुशार इंजिनियरनी या सगळ्या आमदार खासदारांनी एक युक्ती लढवली आणि युक्ती काय होती तर या भुयारी मार्गावर कर्व शेड टाकण्यात आलं. आता शेड टाकलं, पावसाचं पाणी तर यात येणार नाही, मस्तपैकी प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. पण मंडळी खरा प्रॉब्लेम तर इथेच सुरू झाला. अहो या भुयारी मार्गामध्ये एक विशिष्ट जागा आहे. या जागेवरनं जाताना दिवसाला जवळपास 10-20 गाड्या रोज स्लिप होत आहेत आणि तिथे पडत आहेत. आणि याचंच एक भयंकर उदाहरण काल दिसून आलं. अंकुश भाऊराव शंकपाळ हा माणूस त्याची इलेक्ट्रिक स्कूटी घेऊन चालला होता आणि त्या जागेवर याची स्कूटी स्लिप झाली आणि पडल्यानंतर याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि दवाखान्यात नेईपर्यंतच या व्यक्तीने त्याचा जीव सोडला. सर्वसामान्याचा जीव रोज तिथे धोक्यात येतोय. गाडी स्लिप होतीये, ऍक्सिडेंट होतोय, लोक मरतायत, पण या प्रशासनाला जाग येत नाही. ज्या दिवशी एखाद्या अधिकाऱ्याने ज्यांनी हे काम केलंय, ज्या मंत्र्यांनी, ज्या आमदार खासदारांनी याला निधी दिलाय आणि नंतर याच्याकडे फिरकून सुद्धा पाहिलं नाही, ज्या दिवशी या सगळ्यांच्या घरातला एखादा व्यक्ती इथे गाडी सरकून पडन आणि मरण, त्याच दिवशी या प्रशासनाला, या व्यवस्थेला जाग येईल.